आवाज जनतेचा। दारवा कारंजा ते मुंबई प्रवासादरम्यान जगद्गुरू श्री स्वामी शिव व्यंकटेशानंद आनंद भारती महाराज यांच्यावर आणि त्यांचा शिष्य आदित्य यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असून हिंदू समाजात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। महाराज आणि त्यांचे शिष्य आदित्य हे मुंबईकडे प्रवास करत होते। रात्री सुमारे 11च्या सुमारास दारवा कारंजा येथून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांची गाडी अडवली। हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक केली आणि धारदार शस्त्रांनी महाराज आणि शिष्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात महाराज आणि त्यांचा शिष्य गंभीर जखमी झालेत, मात्र त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवून घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकारामुळे साधू संतांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात साधू संतांवर असे हल्ले होणे अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे। हिंदू समाजाने या तीव्र घटनेचा निषेध केला असून हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या हल्ल्यामुळे संपूर्ण समाजात संतापाचं वातावरण आहे। पुढील कारवाईची मागणी। राज्य सरकारने साधू संतांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात। या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी। साधू संतांच्या प्रवासासाठी सुरक्षित मार्ग आणि सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी। साधू संत हे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचे अधिष्ठान आहेत। त्यांच्यावर होणारे हल्ले संपूर्ण समाजासाठी धोकादायक ठरतात। ही घटना लक्षात घेऊन सर्व स्तरांवर सजगता बाळगणं गरजेचं आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास कार्य सुरू आहे। समाजकंटकांचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय। सकल हिंदू समाजाने या हल्ल्याचा निषेध करताना भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य संपादक अरुण भाऊ क्षीरसागर। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।